ओम नमो नारायणा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले. मित्रांनो, सध्या पितृपक्षाचा पर्व सुरू आहे. हा पर्व सर्व पितरी अमावस्यापर्यंत असणार आहे. या दरम्यान आपले पूर्वज ज्या तिथीला मृत पावले असतील त्या तिथीला त्यांचे श्राद्धकर्म केले जातात. परंतु ज्यांना आपल्या पूर्वजांची मृत्यूतिथी माहीत नसेल त्यांनी सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी श्राद्धकर्म, पिंडदान, तर्पण आदी कर्म संपन्न करायचे आहे. या पितृपक्षामध्ये नवमी तिथीचे महत्त्व आहे. या नवमी तिथीला अविधवा नवमी, अहेव नवमी देखील म्हटले जाते. या दिवशी ज्या स्त्रियांचा मृत्यू आपल्या पतीच्या आधी झाला असेल त्यांचे श्राद्धकर्म केले जातात. मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या पितृपक्षामध्ये अविधवा नवमी श्राद्ध कोणी करावे, ते कसे करावे, त्याची विधी काय असणार आहे, तसेच त्याचा मुहूर्त काय असणार आहे श्राद्धकर्माचा, त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊ. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वप्रथम आपण जी नवमी तिथी प्रारंभ कधी होते ते पाहून घेऊया. नवमी तिथी प्रारंभ होते 25 सप्टेंबर रोजी दुपारी 12:10 आणि नवमी तिथी समाप्त होते 26 सप्टेंबर दुपारी 12:25. तर मित्रांनो, श्राद्धकर्म हे दुपारच्या वेळेस केले जातात. त्यामुळे दुपारची वेळ ही आपल्याला नवमी तिथीची 25 सप्टेंबर रोजी प्राप्त होते. त्यामुळे 25 सप्टेंबर रोजीच आपल्याला अविधवा नवमीचं श्राद्धकर्म करायचं आहे. तर आता त्याचे जे मुहूर्त आहे ते देखील पाहून घ्या. तर कुतुब मुहूर्त आहे 12:02 ते 12:50. त्यानंतर रोहिणी मुहूर्त आहे 12:50 ते 1:38 आणि अपराह्न मुहूर्त आहे 1:38 ते 4:03 या दरम्यान आपण श्राद्धकर्म, पिंडदान कर्म इत्यादी जे कर्म आहेत आपले ते आपण करू शकता. तर मित्रांनो, कृष्ण पक्ष नवमीला अविधवा नवमी श्राद्धकर्म केले जाते. या नवमीला अविधवांचे श्राद्ध कर्म केले जाते. या दिवशी घरातील पुत्रवधूंना, घरातील सौभाग्यवतींना उपवास ठेवायचा आहे. कारण या श्राद्धाला सौभाग्यवती श्राद्धही असे म्हणतात. शास्त्रानुसार नवमी श्राद्ध केल्याने शास्त्रकर्त्याच्या कुंडलीतील जो दोष आहे, त्यानंतर पितृदोष आहे, त्याच्यातून त्याची मुक्तता होते. त्याच्यामुळे आपल्या घरातील पुत्रवधू यांनी हे श्राद्धकर्म अवश्य करायचे आहे. त्याची विधी आता जाणून घेऊया. तर या दिवशी लवकर उठायचं आहे. स्नानादी नित्यकर्म निवृत्त होऊन सूर्यदेवास जल अर्पण करायचं आहे. त्या जलामध्ये काळे तीळ टाकून पितृस्मरण करून जल अर्पण करायचं आहे. आपण घराच्या दक्षिण दिशेला शेणाने सारवून त्यावर हिरवे वस्त्र अंथरून त्यावर पूर्वजांचे फोटो ठेवायचे आहे. नंतर आपल्या पितरांच्या निमित्त तिळाच्या तेलाचा दिवा आपण लावायचा आहे. त्याचे मुख हे दक्षिण दिशेकडे असावे. धूप लावावे. त्यानंतर श्राद्ध पूजा संपन्न करायची आहे. या दिवशी एक कणकेचा मोठा दिवा बनवायचा आहे आणि कणकेत मीठ टाकू नका. तो दिवा दक्षिण दिशेला आपण लावायचा आहे आणि दीपपूजन देखील करायचं आहे. गोरोचन व तुळशी पत्र नक्की अर्पण करायचं आहे. त्यानंतर श्राद्धकर्त्याने भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायाचे वाचन या दिवशी अवश्य करायचं आहे आणि पितरांना नैवेद्य देखील दाखवायचा आहे. या दिवशी सौभाग्यवती महिलेस आपल्या घरी जेवणासाठी बोलवायचं आहे. त्यांचं पूजन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे. त्यांना सौभाग्य सामग्री ही आपण अवश्य दान करायची आहे. या दिवशी अन्नदानाबरोबरच गरिबांना चप्पल, ब्लँकेट इत्यादी साहित्य देखील आपण यथाशक्ती दान करू शकता. तर अशा पद्धतीने आपण अविधवा नवमी श्राद्ध विधी तसेच मुहूर्त पाहिलेला आहे. धन्यवाद.